आज तर गुरुवार आहे, तरी पण ऑफिस. हो, तर व्हिडिओ पूर्ण बघा, सांगतो तुम्हाला का बरं ऑफिस होतं. तर रोजच्या प्रमाणे आवरलं आणि निघालो ऑफिसला जायला. ऑफिसला जायच्या पहिले जायचं होतं जरा काही मटेरियलची ऑर्डर द्यायला हार्डवेअरच्या दुकानात. तर तिथे गेलो, तिथं काही सोयीनबाई आपले सापडतच नव्हते. त्यांना म्हणलं किधर जाके बैठते हो और क्या यार आप मिलते भी नहीं टाइम पे. वो बोले इधर ही हो, बताओ क्या चाहिए आपको, कल की ऑर्डर याद है. हाँ, तो बोला भेज दो. तर मग त्यांना सांगितलं ऑर्डर पाठवायला. तिथून मग आलो ऑफिसला, कारण का ऑर्डर दिली मला पेमेंट पण द्यायला लागेल. मग ऑफिसला आलो, पेमेंट घेतलं आणि त्यांची ऑर्डर रवाना केली. त्याच्यानंतर मग ऑफिसला बसलो, थोडा वेळ काम केलं. काम करायला काही मजाच येत नव्हती, कोणच नव्हतं ना ऑफिसला. वैयक्तिकरित्या मी एकटा असल्यावर काय माझी येणार ऑफिसला काम करायला. मग जरा टाईमपास केला. मग उचललं बॅग बी, म्हणलं इथं काय होत नसते काम. लॅपटॉप घेतला, बॅगेत टाकला आणि डायरेक्ट निघालो आपल्या तुषाकडे. म्हणलं तिथे जाऊन जरा काम तरी करता येईल, तुषा जरा एंटरटेन पण करेन. मग शॉपवर गेलो, शॉपवर तुषा होताच. मग डायरेक्ट तुषाला घेतलं. तुषाला म्हणलं बाई तू बी कर, मी बी करतो. तो म्हणलं मी काय करणार नाही. म्हणलं तू तुझं काम कर. मग तू त्याचं काम करत होता, मी माझं काम करत होतो. जायच्या पहिले म्हणलं काहीतरी थंड घेऊन जाऊ. मग उसाचा रस घ्यायला थांबलो. दोघांसाठी पार्सल घेतला, दुकानावर न्याला, 2 ग्लास भरली आणि डायरेक्ट गुटुक काम. प्याता काम. तर मग तेवढ्यात शेटचा डबा बी आला होता. शेट तर आपल्यासोबत राहतो. मग डबा जरा वरून आला होता, समजून घ्या कुठून आला. तर मग तो डबा घ्यायला मला पाठवलं शेटने. शेट म्हणले तेवढा डबा घेऊन या, मी काय जाणार नाही. म्हणलं ओके. मग शेटने आल्यावर लगेच ऊसाच्या रसाचे ग्लास पण भरून ठेवलेले. लगेच गुटुक त्या बघा रिफिलच करतोय भाऊ काही थांबतच नव्हता. थोडा संपला का लगेच कट वारायचा. झालं, शेट बसले होते एका कोपऱ्यात. काढला मा व्हिडिओ. म्हणलं पाठवा, मग काय टाकतो आपल्याला ब्लॉगमध्ये, विषय आहे का. घेतला व्हिडिओ, टाकला ब्लॉगमध्ये. काम तर जोरदार चाललं होतं आणि व्हिडिओ बी जोरदार आलता. आवडलं काय आपल्याला व्हिडिओ, क्वालिटी बाग काय नाही. ते झालं. तुझ्याला म्हणलं बाई बस आज के लिए बस इतना ही, आपकी तरह हम भी मायूस है. मग डायरेक्ट फिरवली गाडी आणि डायरेक्ट निघालो रूमवर जायला. त्या रूमवर जायच्या पहिले त्याचे बाईचे डझनभर क्वेश्चन, त्याला उत्तर द्यात आता दरवाजातच उभा राहिलं. म्हणलं बाई तू विचार, इथूनच उत्तर दे, तुम्ही काय येणार नाही मध्ये. आणि तिथून डायरेक्ट आलो आपल्या रूमवर आलो. बॅग पॅक केली, आवरलं, कपडे बिपडे बदलली, बांग गाडीची चावी घेतली, बूम डायरेक्ट अवसरी. तर मग अशा प्रकारे आजच्या दिवशी निघाले मी घरी येण्यामागचं मेन कारण होतं, कारण का उद्या आणि परवा आहे आपल्या गावची जत्रा म्हणजे टॉपचा विषय. काय टॉपचा कसा विषय, डायरेक्ट टॉपचा. मग यात्रेसाठी घरी यायचं होतं. मग सुट्टीनं डायरेक्ट घरी आलो. घरी पोचलो, जरा क्लायमेट हां हे फ्रेशिंग आहे, मूड फ्रेशिंग हा विषय सगळा. घरी आलो, लगेच कटिंगला गेलो. यात्रा आहे ना बाई, चमकलो पाहिजे दुसऱ्या दिवशी यात्रा. कटिंगला गेलो, कटिंगवरून आलो, मित्राचा फोन आला, बाहेर गेलो, चक्कर मारली, हिंडलो फिरलो, खाल्लं पिल्लं. त्याच्यानंतर मग आलो डायरेक्ट आपल्या घरी. तर मग कसा वाटला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.